जाऊया बारामतीसारखाच घरातल्या लढाईचा अध्याय आता रावेरमध्ये देखील लिहिला जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे आणि कन्या रोहिणी खडसे या नणंद भावजया लोकसभेच्या रिंगणामध्ये एकमेकांना भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे खडसेंना भाजपकडून परतीची साथ घातली जात असल्याच्या चर्चा, तर दुसरीकडे सुनेविरोधात लढून कन्येला निवडून आणण्याचं आव्हान अशी तारेवरची कसरत एकनाथ खडसेंना करावी लागणार असल्याचं चित्र आहे। रावेरमधल्या संभाव्य लढाईबाबतचा हा खास रिपोर्ट। बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद भावजय यांचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। जळगावच्या रावेर मतदारसंघामधून भाजपने रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे रक्षा खडसेंच्या विरोधात त्यांची नणंद रोहिणी खडसे या उमेदवार असू शकतात। मला लोकसभेची निवडणूक लढवायची मनापासूनची इच्छा पूर्वीपासून आहे। नव्यानं काही आजची नव्हती, तब्येतीमुळे मी मागे पुढे करतोय, पण अजूनही याबाबतचा निर्णय वैद्यकीय आमच्या डॉक्टरांकडे सोपवलेला आहे। जळगाव जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेते आले होते, सगळ्यांची चर्चा झाली। पुन्हा एक राऊंड छोटासा उद्या परवा होईल आणि मग आम्ही निष्कर्षापर्यंत। रोहिणी खडसे उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीचे? असू शकतात, कारण सर्व काल सगळ्यांचाच आग्रह त्यांच्या नावाने होता। खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे हे रावेर लोकसभेची निवडणूक लढतील अशी चर्चा होती। मात्र प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभेच्या रिंगणामधून खडसेंनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे। भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये काल रात्री बंद दाराआड चर्चा झाली आहे आणि त्यामुळे रावेरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे यांच्यासह 3 उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आली आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख अतुल पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील ही नावं सध्या चर्चेत आहेत। नाशिकमध्ये या संदर्भात चांगल्या पद्धतीने चर्चा झाली। सर्व उमेदवार, जिल्हाध्यक्ष म्हणून मी, माजी आमदार, माजी खासदार, सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांनी रोहिणीताई खडसे यांनी उमेदवारी घ्यावी, लढवावी, आम्ही संपूर्ण सहकार्य करू ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। दरम्यान रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार अशी ही चर्चा आहे। खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वी खडसेंबद्दल एक सूचक वक्तव्य केलं होतं। मात्र एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचे दावे फेटाळले आहेत। माझा आणि एकनाथ खडसेंचा कुठलाही संपर्क नाही, माझं त्यांचं बोलणं कधी होत नाही। आम्ही सध्या कुठे बोललेलो नाही, परंतु त्यांनी दिल्लीला जाऊन किंवा इतर ठिकाणाहून प्रयत्न करतायत, मला असं ते कळालेलं होतं। आता ते काय म्हणतात त्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना विचारा, ते हो म्हणतील नाही म्हणतील। ते कालही म्हणाले की शरद पवार साहेबांना विचारून मी निर्णय करेल। आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय निर्णय करावा काय नाही, परंतु पक्षाच्या माध्यमातून म्हणजे मला तरी कुठली माहिती नाही की त्यांच्या संदर्भामध्ये प्रवेशासंदर्भामध्ये कुठली काही प्रक्रिया सुरू आहे म्हणून। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार नाही असं वारंवार सांगितलं। मी विधान परिषदेचा आमदार आहे। माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकी दिलेली आहे आणि अजून माझ्या आमदारकीचे 5 वर्ष बाकी आहे। आमदारकी 5 वर्षाचे सोडून भाजपमध्ये प्रवेश करेल असं आपल्याला वाटतं का? एकीकडे भाजपकडून रक्षा खडसे यांना कुटुंबातील सदस्यांच्या विरोधातच 2 हात करावे लागण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होताना दिसतोय। माजी खासदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आणि भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। रक्षा खडसे यांना उमेदवारी का मिळाली? 2014 आणि 2019 सलग 2 टर्म त्या रावेरमधून लोकसभेवरती आहेत। भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। रक्षा खडसे या माहेरकडून गुजर समाजाच्या, तर सासरकडून लेवा पाटील या समाजाच्या आहेत। रावेरमध्ये सर्वाधिक मतदान हे लेवा पाटील समाजाचे आहे।
एकनाथ खडसेंना रोखण्यासाठी रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा संधी दिल्याची चर्चा आहे। पार्टीचे आमचे आदरणीय नेते मोदी साहेब, त्याचप्रमाणे अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आदरणीय देवेंद्रजी भाऊ असतील, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये खडसे कुटुंबियांचं राजकारण 180 डिग्रीमध्ये फिरलंय। 2019 मध्ये ज्या खडसे कुटुंबियांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवली तेच खडसे कुटुंब यंदाच्या लोकसभेला एकमेकांच्या विरोधामध्ये उभं ठाकलंय। भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे, नणंद भावजय यांच्यामध्ये आता लढत होण्याची शक्यता आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।